नमस्कार. आज आपण बाळाचे दात येण्याची लक्षणे कोणती असतात आणि त्या काळात बाळाची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेणार आहोत. साधारणपणे बहुतेक बाळांचे पहिले दात 6 ते 10 महिन्यांच्या दरम्यान यायला सुरुवात होते. मात्र प्रत्येक बाळ वेगळं असतं, त्यामुळे काही बाळांचे दात यापेक्षा लवकर किंवा उशिराही येऊ शकतात. दात येण्याची लक्षणे: बाळाच्या तोंडातून जास्त लाळ येणे, हात किंवा खेळ सतत तोंडात घालणे, हिरड्या सुजल्यासारख्या किंवा लाल दिसणे, चिडचिड वाढणे, खाण्याची इच्छा कमी होणे, रात्री वारंवार जाग येणे. काही बाळांना हलका ताप किंवा सैल शौच होऊ शकतो. मात्र जास्त ताप किंवा सतत जुलाब होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाळाची काळजी कशी घ्यावी? स्वच्छ आणि थंड टीथर द्या. स्वच्छ बोटाने किंवा मऊ कापडाने हिरड्यांना हलका मसाज करा. बाळाला भरपूर स्तनपान किंवा वयानुसार द्रवपदार्थ द्या. बाळाची खेळणी नेहमी स्वच्छ ठेवा. डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतेही जेल किंवा औषध वापरू नका. डॉक्टरांकडे कधी जावे? 100.4 फॅरनहीट म्हणजेच 38 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त ताप असेल. बाळ काहीच खात पित नसेल, सतत रडत असेल आणि शांत होत नसेल, वारंवार उलट्या किंवा जुलाब होत असतील, मग तुमच्या डॉक्टरांकडे जावे. दात येणे हा बाळाच्या वाढीचा नैसर्गिक टप्पा आहे. थोडी काळजी आणि संयम ठेवल्यास हा काळ सहज पार पडू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी बेबी केअर माहितींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.